ओके, सो हे आपल्या या वर्षातलं शेवटचं क्वार्टर आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून आपण काही गोष्टी टाळण्याचा आणि काही गोष्टी साधण्याचा प्रयत्न करत होतो. तर हो सर, काही गोष्टी आपण नव्याने साधण्याचा प्रयत्न करत होतो. मी काही बोलू का, तुम्हीच बोलणार आहात? सॉरी सर. आणि मी ह्याच्याविषयी बोलतोय. नेहा, मला बॅलन्स शीट हवी आहे. नेहा, हा? मला बॅलन्स शीट हवी आहे. नेहा, मी तुमच्याकडे बॅलन्स शीट मागितली होती. हा मार्केटिंग सर्व्हेचा रिपोर्ट आहे. सॉरी सर. ओके, आपली कॉस्ट शीट रेडी आहे का? नेहा, नेहा, हा? मी तुमच्याशी बोलतोय. आपली कॉस्ट शीट रेडी आहे का? हो. सर, हे काय चाललंय? मी मागतोय काही वेगळं, मला भलतंच काहीतरी मिळतंय. तुमचं लक्ष नाही का कोणाचं? सर, कॉस्ट शीट इथेच होती सर. हे तुम्ही आधी चेक करायला हवं होतं ना. पण मागच्या 9 महिन्यांचा अभ्यास करताना आपण प्रोडक्शन शेड्यूल मध्ये काही बदल केले होते. त्याचं पुढे काय झालं? मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय, त्याचं पुढे काय झालं? सर, आपण काही बदल केले होते. आपण मग रिझल्ट नाही दिसत आहे मला. जर आपण बदल केले होते तर त्याचा किमान चांगला वाईट काहीतरी परिणाम व्हायला पाहिजे ना. तो दिसत नाहीये. सर, तेच शोधतीये सर. ते या फाईलमध्ये आहे सर. एक मिनिट. नेहा, पण मग तुम्ही मीटिंगच्या आधी पाहायला पाहिजे होतं ना. सॉरी सर. सर, रिअली सॉरी सर. सर, आपण जे काही बदल केलेले आहेत ते दूरगामी बदल आहेत. त्यांचे परफेक्ट परिणाम करण्यासाठी आपल्याला काही महिने वाट पाहावी लागणार आहे. मला वाटतं आपल्याला पुढच्या क्वार्टरमध्ये सगळी उत्तरं मिळू शकतील. ओके, सो पुढच्या काही दिवसात उत्तर मिळतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. ओके यश. सर, मला असं वाटतं की आम्ही
थोडं अजून प्रिपेअर करून पुढच्या मीटिंगला सगळे आन्सर्स देतो. येस सर. फाईन. परी बाळा डोळे उघड ग. असं काय करतेस? अगं तू सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार काय झालं ते? डोळे उघड ना ग परी. अहो काकू, ती खेळता खेळता चक्कर येऊन पडली, तेव्हापासून ती डोळे उघडायलाच मागत नाहीये. मला तर हे प्रकरण फार गंभीर वाटतंय. ताबडतोब तिच्या आईला फोन करून बोलवून घ्यायला हवं. अहो हो, हे तेच करतायत. अहो लागला का फोन? अगं फोन लागतोय पण ती उचलतच नाहीये. मला काही कळतच नाहीये काय झालंय ते. हो मग यशला लावा ना. त्यालाही लावला तोही उचलत नाहीये. आजच नेमकं काय सगळ्यांना झालंय. अहो आता आपल्याला वेळ घालवून चालणार नाहीये. तुम्ही आधी डॉक्टरांना फोन लावा बरं. मी डॉक्टरांना फोन लावतो पण तिला घेऊन जायचं त्यांच्याकडे तर कोणीतरी आपल्या बरोबर हवं ना जबाबदार माणूस. अहो परांजपेनं बोलवलं तर? परांजपे कोण? अहो, असं काय करताय तुम्ही? परांजपे. हा वकील. हो सर. हा लावा लावा, एक पटकन मिनिट. लावा. हे बघा, आपण आधी पुढच्या तारखा घ्यायच्या. ठीक आहे, त्या तारखेला तुम्ही कोर्टात हजर राहायचंच नाही म्हणजे हे केस आपोआप पुढे जाईल. पुढे लागोपाठ सुट्ट्या आहेत. मग समोरचे लोक स्वतःहून कंटाळून म्हणतील जाऊ दे बाहेरच्या बाहेर प्रकरण मिटवून टाकू. काय आपल्याला ते जवळ आलं ना तुमच्या लक्षात? हा मग आता माझी फीस ट्रान्सफर करून घ्या. बाकीचं आपण नंतर बोलूया मग. ठीक आहे, चलो बाय. ए बाबा, काय सुपारी घेतली आहे का माझी? असं का बोलताय सर? मग हे काय देतोय जेवायला? अरे हे काय जेवण आहे? मिळमिळीत पचपचित. ते हे 7 दिवस सलग खाल्लं ना माणूस कोमात जाईल. एक लक्षात ठेव, हा नेहाजींचा डबा तेव्हाच उघडायचा जेव्हा आपल्याला गरज असते, भूक असते म्हणून नाही. काय थोबाडाकडे काय बघत उभा आहे माझ्या? रोहिणीचा पोस्टर लावलाय का? जा मिसळपाव घेऊन स्पेशल तर्री सांगता काय? हा आणि एक व्हेज पुलाव. हा हॅलो परांजपे. वा 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 वा, काय नेहाजींच्या हाताला काय चव आहे. अहो तुम्ही खाऊन तर बघा. वा वा वा, सुंदर. परांजपे मी बंडू काका बोलतोय. बंडू काका. हा अहो ते काय माझे क्लायंट आलेले ना, त्यांना नेहाजींच्या हातच्या भाजीचं कौतुक करून सांगत होतो. अहो इथे काहीतरी खूप भयंकर घडलेलं आहे. प्लीज लवकर या इकडे. का बरं, काय आलं? खेळता खेळता परी पडली आणि एकदम चक्कर येऊन पडली, बेशुद्ध झाली आहे. हो हो हो, काळजी करू नका तुम्ही. मी पोचतो. बंडू काकांचे एवढे मिस कॉल्स? पाच मिस्ड कॉल्स आहेत बंडू काकांचे. हो मला पण आले. काय बोलायचं असेल एवढं? थांब मी फोन करते. हॅलो काका, काय झालं? तुम्ही फोन केला होता?